हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी छाया काकडे छाया सुपर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे बाजरीची भाकरी। आता बाजरीची भाकरी दाखवणार आहे तर ती फक्त भाकरी कशी खाणार आपण, तर पूर्णपणे गावरान आपण जेवण करणार आहे आज। तर ते म्हणजे असं आपल्या झाडाची, हे बघा आपल्या झाडाला मिरच्या येत आहेत, तर त्या मिरच्यांची मी ठेचा बनवलेला आहे आणि तोही लसूण टाकून बनवलाय। तर लसूण टाकून बनवलेला ठेचा, बाजरीची भाकरी आणि माझं घरगुती जे लोणचं आहे ते लोणचं, कांदा जे काही माझ्याकडे आहे ते मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे। तर चला आपण आता बाजरीची भाकरी कशी करायची ते पाहूया। तर चला आज आपण करतोय बाजरीची भाकरी। आता बाजरीचं पीठ कसं ओळखायचं हे आमच्या मानसीपासून आता मला शिकवावं लागतंय, म्हणून मी तुम्हालाही सांगते की असं काही गोंधळ होता कामा नये। हे बघा बाजरीचं पीठ हे ज्वारीच्या तांदळाच्या पिठापेक्षा थोडं काळसर असतं। आता एक गंमत सांगते तुम्हाला, आमच्या घरात एक मुलगी आली होती, त्यावेळेस ना मी शेवया करायची, तर आमच्याकडे मशीन होती, माझा बिझनेस होता तो। तर त्या मुलीने ना बाजरीचं पीठ हे माझ्याकडे बघितलं आणि ती म्हणते काकी या सिमेंटचं काय करणार, तर म्हटलं बाई भाकरी बनवणार। म्हणते तुम्ही सिमेंटची भाकरी खाता का, तेव्हा तिला मी सांगितलं हे सिमेंट नाही आहे, हे बाजरीचं पीठ आहे। म्हणून मी परत एकदा सांगते बाजरीचं पीठ हे काळसर असतं, ह्याचं मुलींनी लक्ष देऊन ऐका। परत सांगते बाजरीचं पीठ हे काळसर असतं, ज्वारीचं हे सफेद असतं। तर चला आपण आता भाकरी बनवूया। तर हे बघा ज्वारीच्या पिठाप्रमाणेच ह्याच्यामध्ये सुद्धा आपण अगदी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। बाजरीला पाणी खूप कमी लागतं। हे बघा आपलं हे पीठ अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपण मळलेलं आहे आणि किती छान पटकन मळून झालं। तर ह्याला ना आपण इतर पिठांप्रमाणेच थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि असं रगडून मळायचं। हे बघा अशा प्रकारे हे आपण पीठ मळून घेतलंय आणि महत्त्वाचं म्हणजे परातीला जराही ठेवायचं नाही, नाहीतर आपली भाकर चिटकते आणि भाकर फाटते। आता हा माझा गोळा मळून झालेला आहे। आता चूल असती तर आपण आधीच चूल पेटवून ठेवली असती, त्यात माझा हा तवा खूप जुना, म्हणून मी आता काय करते, आता गोळा मळून झाला तर मी तवा तापायला ठेवते। तो पण मी मंद आचेवर ठेवलाय आणि आता हे बघा अशा प्रकारे आपण हा गोळा बनवून घेतलाय आणि आता मी छानपैकी पीठ टाकते। पीठ किती कमी टाकलंय बघा आणि आता ही भाकरी थापून घेते। बाजरीची भाकरी, मेथीच्या भाजीचं कालवण किंवा मेथीची भाजी तेही नसेल, घरात काहीच नसेल, तर तुम्ही छानपैकी खरडा घ्या, लसणाची मिरची घ्या किंवा 2 मिरच्या अशाच तळून कांद्याबरोबर ती भाकरी खाल्ली तरी अप्रतिम लागते। आणि त्याहीपेक्षा ज्यांना मिरची जमत नाही त्यांनी छानपैकी दूध घ्यायचं आणि दुधामध्ये भाकर कुस्करून अगदी चुरून मुरून मस्तपैकी खायची। आता माझी छानपैकी भाकर तयार आहे। हे बघा भाकर मी एकाच हाताने केली आहे, कारण दुसऱ्या हाताने मी परत धरलेली आहे आणि त्यापेक्षा हे बघा मी हे खाली किती थोडं पीठ टाकलं होतं, त्याच्यातूनही हे उरलंय। आता तुम्ही म्हणाल हे पीठ काय करायचं, हे पीठ भाकरीवर टाकायचं का, अजिबात नाही। हे पीठ आहे ना सुक्कं पीठ आहे, हे आपण परत आपल्या डब्यात टाकायचं।
फेकून द्यायचं नाही, कारण अगदी म्हणजे शेतकरी हे धान्य पिकवताना खूप मेहनत घेतोय आणि आपण पण खूप मेहनत करून पैसा कमवून हे धान्य खरेदी करतोय. तर कृपा करून हे असं राहिलेलं पीठ मुळीच फेकू नका. तर आता माझी भाकरी झालेली आहे. आपण बघूया आपला तवा तापलाय का. हे बघा, पाण्याचा हपका मारायचा. आपली भाकरी तवा तापलेला आहे आणि मी कशा प्रकारे उचलते ते बघा. हे बघा, आता आपण ही भाकरीची झोळी बनवून अशी सोडायची आहे. तोपर्यंत हे उरलेलं पीठ आपण आपल्या डब्यात टाकायचं, म्हणजे ते पीठ वाया जात नाही. दुसरी गोष्ट, आता आपण भाकरीला पाणी लावून घेऊया. तुमची तांदळाची भाकर असो, तुमची ज्वारीची असो, कुठच्याही प्रकारची भाकर असो, पाणी हे लावतातच लावतात आणि संपूर्ण भाकरीला पाणी लागलं पाहिजे. कधी कधी काय होतं, माझ्याकडूनही होतं, इथे ना पाणी जास्त पडतं. हे बघा, काही हरकत नाही, थोडा हात फिरवत राहा, आपोआप पाणी ते कमी होतं, सुकून जातं. आता आपली भाकर एका बाजूनी होऊ द्या. आता हा आपला गॅस की नाही मीडियम म्हणजे बारीक याच्यावरती होता. आता मी थोडा फास्ट करते. एकदम फास्ट ठेवणार नाही, कारण माझा हा तवा खूप जुना आहे म्हणून. आणि हे वरचं पाणी जे आहे ना, हे पूर्ण सुकलेलं आहे. तर आपण ही भाकरी अशा प्रकारे पलटी करूया. तर हे बघा, आपली भाकर आहे की नाही, खालून पण छानपैकी झालेली आहे. आता आपण ह्या बाजूनी भाकर तवा काढून नंतर गॅसवरती डायरेक्ट भाजणार आहोत. तर आता मी हा तवा काढते, हा गॅस फास्ट करते आणि ही भाकर अशी भाजून घेते. महत्त्वाचं म्हणजे भाकर भाजताना जर हाताला चटके बसत असतील तर हाताखाली तुम्ही कपडा घ्या, काय हरकत नाही. बाजरीच्या भाकरीचं ना खरंच भाजताना इतका छान खरपूस वास येतो. हीच भाकर गावच्या चुलीवरती केली ना, जाम भारी. आता आम्ही तरसतोय चुलीवरची भाकर खायला आणि आम्हाला ती खायला मिळत नाहीये, कारण घरोघरी मोदीजींनी आपल्याला गॅस दिलेले आहेत. त्याच्यामुळे चुलीवरच्या भाकरीला आपण परक झालेलो आहोत. थोडीशी आपण आहे की नाही ही खालून पण अशी भाजून घेऊया. ही बघा, आपल्या भाकरीला पापड छान आलेला आहे आणि आपली भाकरी पण छान झालेली आहे. ही बघा, महत्वाचं म्हणजे आमच्याकडे काय म्हणतात माहिती आहे का, अशी भाकर करता करता जर भाकर अशी पडली आणि ती पालती पडली तर म्हणतात आता कोणतरी पाहुणे येणार आहे, आणि खरंच पाहुणे येतात. तर ही पहा, आपली भाकर छानपैकी झालेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते की गरम आहे त्याच्यामुळे मी हात लावू शकत नाही. हा बघा, पापड आलेला आहे छानपैकी. हा बघा, भाकरीला किती छान पापड आलाय बघा, किती गरम गरम वाफ येते. मी आता जणू काय गावाला बसलोय शेतावरती जेवायला. ते मिरची भाकरी, कांदा, बाजरीची भाकरी आता खातो मी. कशी वाटली भाकरी? अप्रतिम. जणू काय गावाला जेवतोय मी. त्यांची भाषा पण गावची आहे आणि महत्वाचं म्हणजे सगळं गावरान जेवण आहे.
भाकरीला पापड सुद्धा छान आलेला आहे, लसणाची मिरची म्हणजे ठेचा आणि कांदा एकदम मस्तच. तर कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आमची? तर आमची बाजरीची भाकरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडली लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. तर चला, अशा प्रकारे आपण नवनवीन रेसिपी घेऊन परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय बाय.